हॅलो गाईज, आज आपण मस्त रेस्टॉरंटसारखा असा स्पॉन्जी एकदम सॉफ्ट असा हा ढोकळा बनवणार आहे। घरच्या सामानापासून आपण हा ढोकळा कसा बनवू शकतो ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। कधी पण हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात मेजरमेंट असतं त्यांचं, म्हणून त्या प्रमाणात जर आपण घ्यायला गेलो तर आपल्याला तो ढोकळा असा स्पॉन्जी होत नाही आणि आपल्याला मेजरमेंट पण कळत नाही। पण मी आज घरच्या वाटीचं किंवा कपाचं माप घेऊन मस्त हा स्पॉन्जी असा ढोकळा बनवला आहे। चला मग बनवूया। आधी पूर्वतयारी आपल्याला करायची म्हणजे स्टीमर तयार करून घ्यायचं आहे। कढईमध्ये 2 ग्लास एवढं पाणी टाकलं, एक स्टँड ठेवायचं आणि झाकण लावून गॅसची फ्लेम लो करायची आणि पाणी गरम करायला ठेवायचं आहे। मस्त असं तोवर पाणी गरम होईल। नंतर इथं ज्या प्लेटमध्ये आपण ढोकळा स्टीम करायला ठेवणार आहे त्याला छान असं तेलाने ग्रीस करून घ्यायचे। हे बघा, पूर्ण असं मी तेल लावून घेतलंय म्हणजे बॅटर झाल्यानंतर लगेच आपल्याला या प्लेटमध्ये टाकायला बरं होईल म्हणून। आता इथं ढोकळा बनवायला घेऊया। इथं मी एक बाउल घेतलाय आणि हा TSPचा चमचा घेतलाय। तुम्ही हवा असेल तर पोहे खायचा चमचा असतो तो घेतला तरी चालेल। मी इथं 2 TSP इथं ही साखर टाकून घेतली आहे आणि अर्धा TSP इथं आपल्याला सायट्रिक ॲसिड म्हणजे निंबू सत्व, निंबू पावडर पण म्हणतात त्याला, सेम साखरेसारखंच असतं ते, पण आपल्याला 2 चमचे जर साखर असले तर अर्धा चमचा हे निंबू सत्व टाकायचं आहे। 2 ते 3 चमचे इथं पाणी टाकून छान असं हे विरघळून घ्यायचंय। त्यानंतर इथं 2 चिमूट अशी हळद आपल्याला टाकायची। हे बघा, पाण्यातच हळद टाका, पिठामध्ये नका टाका नंतर, कारण पाण्यात जर टाकली तर पीठ छान एकसारखं कलर येतो, मग नाहीतर रेड स्पॉट येतात मग त्या पिठात जर आपण नंतर जर टाकलं तर, म्हणून पाण्यामध्ये 2 चिमूट हळद टाकून घ्यायची आहे। नंतर मी इथं चाळणी ठेवली, त्यामध्ये 1 कप असं बेसन घेतलंय आणि 2 मोठे चमचे म्हणजे टेबलस्पूनचा जो चमचा आहे तो 2 चमचे इथं बारीक रवाळ घेतलाय आणि हे छान असं पीठ आपल्याला चाळून घ्यायचंय, कारण बेसनमध्ये थोड्या पण गठळ असतील ते निघून जातात आणि मस्त हवा यामध्ये पूर्ण निघून जाते। मग हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचंय। आपण रेडीमेडचं बेसन पीठ वापरलं तर अजून जास्त स्पॉन्जी हा ढोकळा होतो, म्हणून रेडीमेड वापरा, घरचं पीठ न वापरता, म्हणजे घरच्या डाळीचं पीठ न वापरता। हे बघा, मी तेच रेडीमेड पीठ वापरलंय। आता इथं अर्धा चमचा एवढं मीठ टाकायचंय आणि याला छान असं मिक्स करायचंय। आता मिक्स करण्यासाठी मी इथं 1 कप एवढं पाणी घेतलंय। आधी आपण 2 ते 3 चमचे पाण्याने साखर आणि सायट्रिक ॲसिड मिक्स करून घेतलं होतं। आता 1 कप बेसनसाठी आपल्याला पाऊण कप एवढं पाणी तरी लागणार आहे। हे बघा, थोडं थोडं टाकत, पूर्ण जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय। परफेक्ट मेजरमेंटने मी तुम्हाला सांगत जाते, त्याच पद्धतीने बनवा म्हणजे तुमचा पण ढोकळा खूप स्पॉन्जी आणि मस्त पटकन 5 मिनिटात तयार होईल असा हा ढोकळा आहे। हे बघा, मस्त एकसारखं, थोडी पण यामध्ये गठळी राहायला नको असं एकसारखं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय। मी पूर्ण हे बॅटर बनवून घेतलंय। हे बघा, पाऊण कप एवढं पाणी लागलंय, थोडं पाणी यामध्ये उरलंय। आता यामध्ये आपल्याला 1/4 TSP नाहीतर चहा पावडरला जी वापरतो आपण ती छोटी चमची आपल्याला घ्यायची, तेवढा आपल्याला इथं बेकिंग सोडा घ्यायचा आहे। बेकिंग पावडर नाही, इथं बेकिंग सोडा मी घेतलाय, इनो पण नाही, फक्त बेकिंग सोडा, जो टाटाचा सोडा येतो फ्रेशमधला तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो टाकून घ्यायचा आहे। हे बघा, 1 छोटी चमची मी टाकून घेतली म्हणजे 1/4 TSP आणि लगेच मिक्स करायला घेतलंय। तुम्ही बघू शकतात किती याला बबल्स आले, किती छान फुगून आले। जेवढं हे असं फुगलेलं दिसलं म्हणजे समजा आपली 90% ही ढोकळ्याची प्रोसेस संपली, जेणेकरून आपला ढोकळा छान असा स्पॉन्जी होईल या बॅटरवरूनच आपल्याला कळून जातं। मग हे बघा, या प्लेटमध्ये आपण ज्या प्लेटला तेल लावून ठेवलं तर त्यामध्ये हे पूर्ण बॅटर टाकून घ्यायचंय। हळद पाण्यात टाकल्याने थोडा पण कलर चेंज होत नाही, मस्त एकसारखं होतं आणि रवा टाकल्याने मस्त यामध्ये रवाईदार असा, हे दातामध्ये चिपकणार नाही असा हा ढोकळा बनून तयार होतो। ह्या 2 ट्रिक नक्की वापरा म्हणजे मस्त हा ढोकळा बनतो। वरून थोडा मस्त दिसावा म्हणून मी इथं 2 चिमूट असं लाल तिखट टाकून घेतलंय। त्याला असं आपल्याला थोडं टॅप करायचं म्हणजे यामधली हवा असेल ती निघून जाते। पाणी पण तोवर गरम झालंय। हे बघा, मस्त पाणी गरम झालंय। आता याला पाण्याच्या या स्टँडवर आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे, गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिनिमम 15 ते 20 मिनिटं आपल्याला यामध्ये याला स्टीम करून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटानंतर हा होऊन जातो। मग तोवर आपण आता छान अशी इथं तडक्याचं पाणी बनवून घेऊया। मी इथं पॅन ठेवलाय, पॅनमध्ये 2 चमचे एवढं तेल टाकलं, 1 चमचा राई, 1 चमचा जिरं, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या अशा छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतल्या, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, हे पण छान असं मिक्स करायचंय, छान तडकू द्यायचंय। त्यानंतर यामध्ये अर्धा कप एवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय। हे बघा, मस्त तडक्याचं पाणी तयार होतं। मग आपल्याला मस्त आता यामध्ये 1 चमचा एवढी साखर टाकायची
गोड असं हे पाणी बनवून तयार होतं. हे पाणी जर आपण हा तडका जर ढोकळ्यावर टाकला तर मस्त स्पॉन्जी असा आपला ढोकळा अजून बनतो. आता याला पूर्ण गार करून घ्यायचं आहे, गरम नाही टाकायचं. पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला हे पाणी टाकायचं. आपला ढोकळा पण छान असा शिजलाय, हे बघा. थोडं पण सुरीला चिपकत नाही, म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट शिजून तयार झाला. याला पण पूर्ण असा गार होऊ द्यायचं आहे. 5 मिनिटात हा पण गार झालाय आपला ढोकळा आणि तडका पण गार झालाय. आता याला साईडने असं आपल्याला काढून घ्यायचं आहे. एका प्लेटने असा उलट मारून हा पूर्ण असा ढोकळा काढायचा आहे. हे बघा किती भारी, किती छान, किती सुंदर जाळी आली. याला तुम्ही बघू शकतात. आहे ना मस्त असा घरच्या घरी आपला रेस्टॉरंटसारखा हा स्पॉन्जी ढोकळा बनून तयार होतो. आता याला छान असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता मस्त छोटे छोटे जसे तुम्हाला हवे तसे पीसेस आपण करून घ्यायचे आणि यावर नंतर तडक्याचं पाणी आपल्याला टाकायचं आहे. ना इन्स्टंट होणारा आपला हा ढोकळा. किती सुंदर, किती छान कलर याला आलाय. हळद छान पाण्यात मिक्स केली होती म्हणून थोडा पण यामध्ये रेड स्पॉट पडले नाही, तुम्ही बघू शकतात. आता हे वरून तडक्याचं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटं तसंच राहू द्यायचं. म्हणजे हे पाणी पूर्ण त्यामध्ये जातं आणि मस्त गोडसर असं याला छान अशी चव पण येते आणि हा ढोकळा जास्तच स्पॉन्जी होतो. मग आहे ना, मी अशाच नवीन ट्रिक आणि युनिक अशा व्हिडिओ घेऊन येत राहते. प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी काहीतरी ट्रिक वापरून मी रेसिपी बनवत राहते. हे बघा वरून मस्त असं आपल्याला जसं थोडी कोथिंबीर हवी असेल तर ती टाकू शकतात. मी इथं नायलॉन शेव होती ती टाकली आणि मस्त असं आपला हा ढोकळा बनून तयार झालाय. हे बघा, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटूया अशा युनिक व्हिडिओसोबत. बाय.